रुपाली अभिनेत्री नसती तर कोण असती? मला असं वाटतं की शेफ असती, कारण खूप आवडतं मला स्वयंपाक करायला. मग किचनमध्ये रमते मी. आणि हे आता मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती आहे की खूप उत्तम स्वयंपाक करता येतो मला, कारण जे खातात ते म्हणतात असं. त्याच्यामुळे मला आवडतं स्वयंपाक करायला. सो मला असं वाटतं की शेफ असते. 3 अशा गोष्टी ज्याच्याशिवाय तू राहू शकत नाही. माझी फॅमिली ऑफकोर्स, त्याच्यानंतर माझं काम आणि मी स्वतः. एक डिश जी तुला खूप छान बनवता येतो. एक एक डिश असं नाही म्हणणार, पण मला असं वाटतं की सत्यनारायणाचा प्रसाद तो खूप छान जमतो आणि तो खूप छान टर्नआउट होतो. लोकांच्या बऱ्याच अशा प्रतिक्रिया मी पोस्ट केल्यानंतर बरं त्याला 13 मिलियन व्ह्यूज आहेत, पण तरी सुद्धा लोकांचे असे खूप कॉमेंट्स होते. थँक्यू सो मच हा प्रश्न विचारल्याबद्दल, की तो रवा भाजून ठेवावा, असं करावा तेव्हा. अरे 1.25 किलोचा प्रसाद करतो आपण, तर ते सगळं पूर्व तयारी करूनच केली जाते. तहान लागली म्हणून वीर खणायची नसते, ती आधीच खणायची असते. सो या सगळ्या गोष्टी आणि जी मी पद्धत आणि प्रोसिजरने तो शिरा किंवा प्रसाद बनवते तो तसाच लागतो. तो कधीतरी या, मग तुम्हाला कळेल की तो कसा लागतो. सो मला असं वाटतं की प्रत्येकाची पद्धत बनवण्याची वेगळी असते, प्रत्येकाची प्रोसिजर वेगळी असते. ज्याला ज्या पद्धतीने तो करता येतो, भाव महत्वाचे असतात. सो मला असं वाटतं तो खूप छान उत्तम जमतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो एक मी सांगेन तुला. तू शेफ असतीस, तू उत्तम स्वयंपाक सुद्धा बनवतेस. तो इथून पुढे आम्हाला काही रुपालीज किचन किंवा असं रेसिपी अगदी 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 डेफिनेटली करूया. कोणत्या गोष्टीवर पैसे खर्च करायला आवडतात? कोणत्या गोष्टीवर? मला खूप जास्त परफ्युम्स आवडतात. सो ती एक गोष्ट आहे. परफ्युम्स आणि बॅग्स या गोष्टी मला प्रचंड आवडतात. मग कधी कधी बॅग जरा सेकंड पोझिशन घेते, पण परफ्युम्स मला आवडतात. सो मला असं वाटतं की त्याच्यावर जरा जात. हो. रुपाली मधलं एक हिडन टॅलेंट? हिडन टॅलेंट? हिडन टॅलेंट असं काही नाहीये. नाही, असं काही असं नाही. सेलिब्रिटी क्रश कोण आहे? हिंदीमध्ये विचारशील? मराठी. अच्छा, मराठीमध्ये स्मिता पाटील, रंजना. त्याच्यानंतर हिंदीमध्ये विचारलंस तर मला ऑल टाइम फेवरेट आहे सलमान खान. त्याच्यामुळे तो मला प्रचंड आवडतो. मराठीतली जुनी अभिनेत्री? स्मिता पाटील, रंजना. सोशल मीडियावर सर्वात जास्त वेळ कोणत्या ऍपवर घालवतेस? इंस्टाग्राम. तुझ्याबद्दलचा गैरसमज लोकांमध्ये काय असू शकतो? त्यांना असं वाटतं की मला खूप ऍटिट्यूड आहे, खूप माज आहे, किंवा मी खूप ॲरोगंट आहे, मी पटकन उत्तर देते. पण तसं नसून जेव्हा ते मला भेटतात, माझ्याशी बोलतात, थोडा वेळ घालवतात, तेव्हा त्यांना कळतं की अरे ही अशी नाहीये. पण माझं फर्स्ट इम्प्रेशन असाच आहे की मी खूप ॲरोगंट वाटू शकते, किंवा कदाचित अरे गिफ्ट आलेलं आहे मला, किटकॅट दिसलेलं आहे. पण तसं नाहीये. कदाचित ते एक कंटात शिल्ड घेऊन चालत असेल मी, कारण एवढी वर्ष झाली. कोणी येऊन पटकन टपली मारू नये, कोणी येऊन उगाच खांद्यावर हात टाकू नये, म्हणून ती एक शिल्ड घेऊन आपण फिरत असतो. त्याच्यामुळे लोकांना कदाचित असं वाटू शकतं की मी अशी आहे, आणि तसं वाटत असेल तर आय डोंट केअर. बट म्हणजे दॅट इज प्रोटेक्टिंग मी. त्याच्यामुळे मी छान आहे. कशी आहे रुपाली मग? तेही आता छान आहे रुपाली. म्हणजे आता ह्याचं उत्तर मी देण्यापेक्षा मला असं वाटतं की आजूबाजूच्या लोकांना जर तू विचारलं, सो हिला हा प्रश्न विचार, ये सर इथे बस. ही आमची क्रिएटिव्ह ऋतुजा क्रिएटिव्ह टीम मधली ही आहे, आणि क्रिएटिव्ह पण आहे ती, बरेच क्रिएट पण करते, क्रिएटिव्ह पण आहे ती. आणि त्याच्यामुळे तिलाच प्रश्न मी विचारलेला की रुपाली ताईला की लोकांमध्ये तुझ्याबद्दलचा गैरसमज काय असू शकतो, तो तर मला कळलाय आता. पण रुपाली ताई रिअल मध्ये कशी आहे? तिलाही गैरसमज. जेव्हा मी स्टार्टिंगला आली ना शो मध्ये, तेव्हा मला कळलं की खूप ऍटिट्यूड असेल आणि खूप या असेल. सो मी पहिले घाबरायची, मी जायचीच नाही रूम मध्ये त्यांच्याशी बोलायला, आणि खूप असं घाबरून त्यांना विचारायचे, आणि त्या पण ओके असं वगैरे सांगायचं. 2 दिवस गेले, दुसऱ्या दिवशी मी ऋतूच्यापासून ऋतूपर्यंत पोहोचले. म्हणजे ते एवढं प्रेमाने बोलायला लागले की आम्ही एकटं कुठे जाताना दिसलं, म्हणजे आम्ही सेटवरून जेव्हा घरी जायचं असेल तर ते एवढं लांबचा प्रवास त्यांच्या गाडीमध्ये आम्हाला घेऊन जायचे. सो इतका प्रेमळ स्वभाव, आणि हे जे म्हणजे लोकांच्या बाबतीत नाही पण माझ्या बाबतीत मला खूप छान असं एक मैत्रीण मिळालेली आहे, आणि खूप गोड आहेत त्या. दिसतं तसं नसतं. फर्स्ट इम्प्रेशन येऊच शकतं की नाही दूर रहो, असं येऊच शकतं. पण जसं जसं तुम्ही ओळखायला लागाल तसं तसं तुम्हाला कळतं की ही व्यक्ती कशी आहे. ऑफकोर्स पहिल्यांदाच कसं ना, म्हणजे कसंच आपण अरे ये असं नाही, असं मी नाहीये तशी. म्हणजे मी जरा रिझर्व आहे, समजायला वेळ लागतो. हा.
समजायला वेळ नाही लागत. तुम्ही इझी आहे समजायला, कॉम्प्लिकेट केलं तर मी खूप अजून जास्त कॉम्प्लिकेट करून टाकते, असं आहे ते. पण ते त्यांना तो अनुभव पहिल्या दिवशी आला, कारण तिने मला मेसेज केला कॉल टाईमचा आणि मी तिला ओके असं मेसेज केला, रिप्लाय. तर तिने लगेच सांगितलं की म्हणजे फक्त ओकेच आला. मी तिला विचारलं काय अपेक्षित होतं तुला, म्हणजे ओकेच्या पुढे काय अपेक्षित होतं. सो असा तिचा अनुभव आहे पहिला. पण आता तसं नाहीये, म्हणजे जशी जशी ती मला ओळखायला लागली तसं ती तिला कळलं अरे चिलवटे, उगाच नाहीये त्यांचा ऍटिट्यूड असा. रुपाली ताईबद्दल एखादी आवडणारी गोष्ट आणि न आवडणारी सुद्धा एक गोष्ट. आवडणारी गोष्ट म्हणजे त्या खूप केअर करतात सगळ्यांची. म्हणजे जे त्यांचे लोक आहेत ना, असं पण नाही की बाकीच्या कोणी, पण ज्यांना ते आपलं म्हणतात ना, तर त्यांच्याबद्दल ऐकून घेणार नाही. सो त्यांना माहिती ही चुकली जरी असेल तरी ते लोकांसमोर सांगणार की नाही 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 ती असं करूच शकत नाही. किंवा त्या खूप पॉझिटिव्ह पण आहे. म्हणजे जर आता मी दुसऱ्यांच्या सोबत पण असेल तरी त्यांना असं तू का गेली होतीस, तू काय आहे, म्हणजे त्या अशा क्यूटली म्हणतात, गोड आहेत. आणि आमचा एक रील पण आहे जो आम्ही बिग बॉस मधनं फॉलो करतो त्यांच्याचकडनं. मैंने बदला लिया है, मैं बदला लेती हूँ, सीधा जाके लेफ्ट ले, चाय बनाव तिकडे, चाय बनावर सबको पिला. हे आमचं युनिटमध्ये आणि पूर्ण याच्यामध्ये इतकं चालतं ना की लोक आमचं रील्स काढायला लागले. म्हणजे ते स्वतःचे रील्स करतात, आम्हाला दाखवतात हे बघ आम्ही रील्स काढलं तुमचं, जे की ते बिग बॉसचा ट्रेंड आहे. तिला कळतं सेटवर असल्यानंतर असं मी अशी बसलेली असेल ना, खूप असं स्ट्रेसफुल सीन झाला असेल आणि मी अशी बसलेली असेल तर ती तिथनं असं करते आणि मी लगेच 3ऱ्या सेकंदाला हसायला लागते. त्यांना एकच म्हणायचं, त्या खूप चिडलेल्या असल्या ना 3 सेकंद पर्यंत जर तुम्ही हसल्या नाही ना तर बघा, एक बोलायच्या पहिलेच हसायला स्टार्ट करतात आणि खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, इकडे तिकडे बघतात, असं असं मग हसून देतात. ते अशा खूप गोड आहेत. म्हणजे असं त्यांच्या बाबतीत तुला सगळे सांगू शकतील युनिटमधून की भाई रुपाली मॅडम म्हणजे रुपाली मॅडम आहे. त्या आल्या आल्याच एनर्जी अशी पूर्ण वाढते सगळ्यांची. आम्ही 10 वेळेस म्हणजे किती तरी व्हॅनिटीमध्ये येऊन बघतो, तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय, त्यांना इरिटेट करून सोडतो मी. बरं रुपाली ताई, तू ना नेगेटिव्ह भूमिका करतेस आतापर्यंत, म्हणजे आई कुठे काय करते मध्ये पण बघतोय, परत ह्याच्यामध्ये पण. तर ना तुला एखादी अशी रिॲक्शन आली आहे का कोणती, तू तो काही किस्सा शेअर करशील का? नाही, टचवूड संजनाच्या बाबतीतली कधीच अशी कॉमेंट आली नाही मला की यार काय कसं आहे किंवा असं शिव्या शाप वगैरे नाही आलं. उलट लोकांचं भरभरून प्रेम मिळालंय. म्हणजे आता आम्ही नागपूरला इव्हेंटसाठी गेलो होतो तेव्हा सुद्धा इतकं भरभरून प्रेम. आता काल परवाच एक वसईहून एक आल्या होत्या बाई, त्या 1.5 तास थांबल्या कारण मी सीन करत होते. मग लंच ब्रेक झाला आणि मला माहितच नाही त्या भेटायला आल्यात. मग ह्याच ऋतूला त्यांनी सांगितलं की मला भेटायचं. ते म्हणले की आत्ताच जस्ट आल्यात, त्या जेवत असतील, मी सांगते. मग ती जेवायला गेली, ती टाइमपास करत मग आली. त्याच्यानंतर त्या म्हणाल्या की मला भेटायचं अजून, त्या आहेत ना. तर ते म्हणाले की अरे तुम्ही अजून आहात इथे. सो त्या 1.5 तास थांबल्या होत्या, वसईहून त्या खास भेटायला आल्या. सो हे जे काही प्रेम आहे ना संजनासाठीचं, हे किती जे आता तू म्हणालीस की अशा काही कॉमेंट्स किंवा असं नाही मिळालं मला. मी हेच बघितलं, म्हणजे ह्याच पद्धतीचं प्रेम बघितलं. प्लस कट्टू ती मला हेही म्हणाली की मी आई कुठे काय करते ही मालिका बघितली तर आहेच आहे, प्लस आता मी लपंडाव सुद्धा बघते आणि मला खूप आवडताय तुम्ही. सो मला ती नेगेटिव्ह कॉमेंट मला नाही आलीच नाही आहे कधी की यार काय तुला काय कळतं, नाही असं नाही आलं. एकतर कामाबद्दल छान काम करतेस हे येतं, तुझ्या साड्या खूप छान असतात, लुकच्या बाबतीत किंवा सिरियल कशी आहे ह्याच्या बाबतीत येतं. कारण त्यांनी नुसतं सिरियलचं कॅरेक्टर नाही बघितलेलं असतं, तर त्यांनी माझ्या युट्यूबचे जे काही व्हिडिओज येतात तेही बघितलेले असतात. त्यांनी माझा अख्खा प्रवास बघितलेले आहेत, मग इंटरव्ह्यूजद्वारे किंवा कशाहीद्वारे. त्याने तो अख्खा बघितलेला असल्यामुळे ना त्यांना असं होतं की ह्या कॅरेक्टरच्या मागे जो चेहरा आहे तिला आम्ही जास्त ओळखतो. त्याच्यामुळे मला अशा पद्धतीचे कॉमेंट फॉर्च्युनेटली स्वामींची कृपा की असं नाही आले.